ऐकलं का ते आमचं गाणं नवीन आलं आहे तर थोडंच ना डुबे 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 गाणं. तर मी बोललो डुबे डुबे काय आहे त्याच्यामध्ये. लहरी शिरशिरी तुले तेच आम्हाला तेच तेच नाही करायचं, वेगळं काहीतरी करायचं, काहीतरी वेगळं सस्पेन्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता वाजले सकाळचे 8:30 आणि मी आलो आहे स्टुडिओमध्ये सकाळी सकाळी. आज पेंटिंग्स करूया कम्प्लीट. ह्या पेंटिंग्सचे डिटेल्स कम्प्लीट करायचे आहे. हे वाले ओढणीवरचे, ओढणी किंवा शॉल म्हणता येईल त्याला आपल्याला. ॲक्च्युली या चित्रासाठी जेव्हा मॉडेलचं शूट केलं होतं तेव्हा ते 2 शॉल 2 वेगवेगळ्या कलरच्या होत्या. एक व्हाईट होती आणि एक अशी कॉम्प्लिकेटेड डिझाईनची रेड कलरची होती. तर दोन्ही शॉलमध्ये फोटोशूट केलं होतं. आणि ह्या चित्रासाठी जेव्हा मी कंपोजिशन करत होतो तेव्हा मी आधी मोबाईलवर म्हणा किंवा स्केचिंग मार्फत कंपोजिशन्स करतो आणि बघतो की तो त्या सब्जेक्टची काय आवश्यकता आहे, त्या सब्जेक्टला काय काय आवश्यक आहे, कशा पद्धतीनं आवश्यक आहे. तर इथे मला असं वाटलं का पूर्ण शाल कॉम्प्लिकेटेड डिझाईनची दाखवण्यापेक्षा आपण त्याचं मिक्सचर करूया. म्हणजे एक ती जी व्हाईट कलरची होती, व्हाईट कलर आणि मग रेड कलरची जी डिटेल्ड एकदम त्याच्यामध्ये इंट्रिकेट डिझाईन होती. तर अशा दोन्हींचं मिक्सचर इथं मी केलं आणि मला ते चांगलं वाटलं. मला असं वाटलं का हे जरा कॉम्प्लिमेंटरी ठरतं आहे त्या सब्जेक्टसाठी. इकडे पेस्टल वापरून बघणार आहे, चेक करतोय निघलं आहे कुठलं आहे तो अर्थामध्ये. सिनिक काढून आणि याचा जो शार्प पॉईंट आहे त्याचा वापर करता येईल आपल्याला. आणि इकडे आहे रेफरन्स मोबाईलमध्ये आणि त्याच्यावरून पेंटिंग पण करतो. पेस्टलने कसा जाड इफेक्ट येते, म्हणजे ती डिझाईन जी आहे ती अशी भरीव वाटते एकदम. त्याची एक वेगळी मजा आहे. म्हणून पेस्टल अशा कामासाठी सूट करतो आणि लवकर काम होतं इतर मीडियमपेक्षा. कारण की ऑइलमध्ये करायचं असेल तर ते लेयर्सवर लेयर्स देण्यासाठी आपल्याला थांबावं लागतं, म्हणजे लवकर सुकत नाही ते. तसं पेस्टलचं नाही आहे. पेस्टलला आपण लगेच पुढचा लेअर देऊ शकतो. पण पेस्टलच्या वर्कला जोपर्यंत आपण फ्रेम करत नाही तोपर्यंत त्याला सांभाळणं मात्र कठीण असतं. म्हणजे पेंटिंगला सांभाळणं तोपर्यंत त्याची काळजी घ्यावी लागते खूप. कारण की ते हात लागला तरी पसरू शकतं लगेच. पेस्टल आणि पेन्सिलने काय होतं, एक कनेक्शन बिल्ड होतं आपलं त्या पेंटिंगसोबत असं मला वाटतं बऱ्याचदा. ब्रशपेक्षा तरी मला जास्त करून पेस्टल आणि पेन्सिल जास्त म्हणजे कनेक्टेड वाटतात. म्हणजे माझ्याशी कनेक्शन त्यांचं होतं तयार. आणि पेंटिंग पण त्या पद्धतीने म्हणजे जीव ओतला जातो त्याच्यामध्ये. कसं वाटतं एवढं केलं आहे आता, आणखी भरपूर करायचं आहे इकडे सगळं. तर याच्यामध्ये रेफरन्समध्ये हा जो रंग आहे ब्ल्यू, तो ब्ल्यू रंग आपल्याला आपल्या पेस्टल्समध्ये शोधायचा आहे. तर कोणता असेल, बहुतेक हा होईल सूट. हो, परफेक्ट आहे. तुम्ही ते गाणं ऐकलं का, प्रतीक्षा आणि मी बनवलेलं, प्रियसी नावाने बनवलं आहे ते गाणं. ह्या चॅनलवर अवेलेबल आहे. पहिलंच गाणं ते आम्ही बनवलेलं आणि आतापर्यंत तरी ते जास्त चांगलं आणि लोकांना जास्त ते आवडलं आहे. प्रियसी गाणं जेव्हा रिलीज केलं तेव्हा यूट्यूबला अपलोड केल्यानंतर मी माझ्या मावशीचा मुलगा आहे एक, तर त्याला मी बोललो का ऐकलं का ते आमचं गाणं नवीन आलं आहे. तर तो बोलतं का कोणतं आहे, थोडंच ना डुबे डुबे गाणं. तर मी बोललो डुबे डुबे काय आहे त्याच्यामध्ये. आता गाणं आम्हीच बनवलं आहे, आम्हीच लिहिलं आहे आणि बोललो डुबे काय आहे त्याच्यामध्ये. आम्हाला समजत नव्हतं काय झालं. अरे
बोललो डुबे डुबे कसं काय ऐकायला ते. म्हटलं डुबे डुबे नाही रे, प्रियसी म्हणून एक गाणं आहे. अरे तो बोलतो तोच डुबे डुबे. मी बोललो डुबे डुबे काय आहे त्याच्यामध्ये. तर मलाच प्रश्न पडलेला आहे, म्हणलं हे झालं काय, डुबे डुबे काय. तर आम्हाला वाटलं असंच काहीतरी बोलतोय, खरोखरमध्ये असं नाही आहे. आम्ही बोललो नाही रे, डुबे डुबे कुठे आहे त्याच्यामध्ये काय. तर नंतर आम्हाला बऱ्याच काळानंतर मी ऐकलं, परत 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 ऐकलं आणि तोपर्यंत आम्हाला समजलं नव्हतं का त्याच्यामध्ये काय असा फॉल्ट आलेला आहे म्हणून. तर खूप म्हणजे सगळ्या लोकांनी बघून झालं आणि लोकांनी चांगल्या कमेंट्स पण केल्या आणि म्हणजे जास्त करून व्हॉट्सअपला मला रिप्लाय जास्त आले होते चांगले आणि यूट्यूबला कमेंट तशा 20 कमेंट आहेत आणि मी विचार केला झालं काय, म्हणजे डुबे डुबे कसं काय वाटतं त्याच्यामध्ये, काय वाटतं असं डुबे डुबे. नंतर कळालं का प्रियसी आणि मृगसी असा शब्द आहे. तर ते मृगसीचा जो इको क्रिएट केला आहे आम्ही, प्रियसी आणि मृगसीला एक वेगळा इफेक्ट देऊन जो इको क्रिएट केला आहे, इको आणि जो रिपिटेशन जे झाले त्या व्हॉइसचं, तर त्याच्यामध्ये ते तसं वाटतंय का मृगसीचं मृगसी. तर ते मृगसी ते रिपीट जे होतंय तर मृग तर ते त्याचं ते डुबे डुबे वाटते, म्हणजे असा साऊंड येतो का डुबे डुबे. तर आम्हालाच नंतर कसं तरी वाटलं, बोललो का अरे आपलं चुकलं काहीतरी, पण तर साऊंड चांगलं वाटतं. तेव्हा आम्हाला कळालं का अरे बरोबर बोलत होता तो, का डुबे डुबे वाटतं त्याच्यामध्ये. नंतर मग ते जरा कॉमेडीच झालं, कॉमेडीचा प्रकार झाला तो जरा. भरपूर गाणी आम्ही बनवतोय आणि बनवून पण ठेवले, फक्त ते आता रिलीज करायचे आहेत. त्यासाठी शूट काहीतरी पाहिजे. शूटचा आम्ही काही विचार करतोय वेगळा, बघूया आता काय होतंय ते. प्रीती ही तुझवर जडली अशी, गुंतला जीव हा रुतलो खोल, ढळला तोल बघ बुडलो खोल. प्रियसी मृगसी प्रियसी मृगसी. ये ग स्वप्ना परी मजघरी अंतरी तू दौडूनी, ये ग पावसा परी लहरी शिरशिरी तू लेऊनी. ये नाग ये नाग ये नाग ये नाग ये नाग ये नाग. प्रियसी प्रियसी प्रियसी. ॲक्च्युली कोणतंच इन्स्ट्रुमेंट वाजवता येत नव्हतं, अजून पण नाही येत तेवढं, प्रॅक्टिस करायला लागेल. पण त्याच्याऐवजी शिट्टी चांगली वाजवता येते, त्यामुळे ते शिट्टीचा वापर तिथे केला आहे त्या ट्यूनसाठी. कसं वाटतंय तुम्हाला ते गाणं, एकदा ऐका. थोडं मिक्सिंग म्हणजे तेवढं प्रॉपर नाही आहे ते, त्यावेळेस एवढा नॉलेज नव्हता, पण ते करण्याचा प्रयत्न केला आम्ही. कंपोजिशन चांगलं झालं होतं पण ते. आणि प्रतीक्षाने एवढे सुंदर लिरिक्स लिहिले त्याचे. प्रियसी हे शब्दच किती गोड आहे, तर तिला तो शब्द सुचला, प्रियसी मृगसी प्रियसी प्रियसी. ॲक्च्युली मला एक ट्यून सुचलेली, री र रा री र रा री र रा री र रा, असं काहीतरी सुचलेलं. तर मी तिला ते ऐकवलं आणि तिने
काही म्हणजे थोडा वेळ घेतला आणि मग तिने शब्द ते लिहिले. प्रियसी 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 प्रियसी. आणि मग ते पुढे आम्ही कंपोज करत गेलो. आणि जसं जेव्हा आम्ही ते जो डॉ म्हणतात त्याला, जो म्युझिक कंपोज करण्यासाठी किंवा मिक्सिंग करण्यासाठी जे वापरलं जातं, तर ते आम्ही एकदम म्हणजे साध्या लेवलला गॅरेज बँड मध्ये करतोय. अजूनही जी गाणी आम्ही बनवतो ते सगळे ड्राफ्ट्स त्या गॅरेज बँडमध्येच बनवत असतो. तर ते खूपच म्हणजे आम्हाला काहीतरी युनिक नवीन काहीतरी करायचं होतं, जे रेग्युलरमध्ये म्हणजे अशा ज्या चाली बनत नाही आहेत आत्ता. पण म्हणजे वेगळं चालतं मराठीमध्ये, आपण बघतो सगळेच. तर तेच आम्हाला तेच तेच नाही करायचं आहे, वेगळं काहीतरी करायचं आहे, काहीतरी वेगळं सस्पेन्स, असे काहीतरी आम्हाला थोड्याशा चाली आवडतात. आणि जे रेग्युलरला पण आत्ता आणखीन एक नवीन गाणं बनवतोय आम्ही, तर ते पण एकदम रॉ असं, एकदम म्हणजे मातीतलं असं वाटलं पाहिजे. त्याचे शब्द तिने तसे लिहिलेत आणि तिला जे सुचतं ते म्हणजे खूपच जगावेगळं सुचत असेल. म्हणजे जरी शब्द आपण ते ऐकलेले असतील, पण तरी त्या शब्दांची ती मांडणी करणं. आता प्रियसी हा शब्द शक्यतो गाण्यांमध्ये कोणी शक्यतो नाही वापरलेला. आपण जेवढी गाणी ऐकले त्यामध्ये आपल्याला कुठे जाणवत नाही का प्रियसी शब्द हा आलाय, कुठे आलाही असेल माहीत नाही, पण इतका तो प्रकर्षाने आपल्याला जाणवत नाही. पण तो इथे एवढा आपल्याला भावतोय त्या गाण्यामध्ये. तर ते आपण एकदा नक्की जाऊन आमच्या चॅनलवर बघा, भाग्यश्री प्रोडक्शन या चॅनलवर, आणि बघा तुम्हाला कसं वाटतंय काय. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर काय वाटत असेल चुकीचं किंवा म्हणजे बरोबर नसेल वाटत, तरी ते पण सांगू शकता तुम्ही, म्हणजे जेणेकरून आम्हाला सुधारणा आमच्या गाण्यांमध्ये करता येईल. आम्ही काही शिकलेलं नाही आहेत, पण तरी पण आम्ही करत असतो एक मजा म्हणून. आपण काही काही वेगळ्या गोष्टी पण शिकल्या पाहिजेत. तेच तेच करत राहण्यापेक्षा काहीतरी वेगळं पण शिकलं पाहिजे. नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, नवीन स्किल्स आपण डेव्हलप केले पाहिजेत. या दृष्टीने आम्ही ते केलं आहे. आणि प्रत्यक्षात लिहायची पण आवड होती. मला म्युझिक कंपोजिशनची आवड आहे. मला म्युझिकमधलं ज्ञान तेवढं नाही आहे, म्हणजे सुरांचं ज्ञान नाही आहे. पण मला कंपोजिशन खूप आवडतं आणि कंपोज करायला पण आवडतं. कंपोजिशन म्हणजे आपण बघू शकतो चित्राचं जसं कंपोज आपण करतो, कुठल्या गोष्टी कुठे असायला पाहिजेत, त्यामध्ये काय काय दाखवायला पाहिजे, कुठे रिकामी जागा सोडायला पाहिजे, कुठे आपण भरलं पाहिजे, कुठे डिटेल्स जास्त दाखवले पाहिजेत, कुठे कमी डिटेलिंग केली पाहिजे, कुठे लाईट जास्त पाहिजे, कुठे लाईट शॅडोज जास्त पाहिजे. तर या दृष्टीने जसं काम होतं तसंच म्युझिकमध्ये पण आहे असं मला वाटतं. फक्त ते सुरुवातीला आम्हाला शिकायला जरा अवघड गेलं, म्हणजे जे म्युझिक मिक्सिंग जे आहे, तर मिक्सिंग आम्हाला अजूनही तेवढं जमत नाही. आम्ही शिकतोय. बघूया, जसं एकदम बेसिक लेवलला करतो, पण ते गाणी चांगली वाटतात ऐकायला. आता आम्ही जी गाणी बनवलीत प्रियसी आणि एक आहे जाई जुई अर्पणा म्हणून, या नावाने एक गाणं दुसरं बनवलेलं. तर अशी एकूण 4 गाणी आम्ही बनवलीत. ते 4 गाणी टाकलीत. पण दुसरी जी 2 गाणी आहेत ती आम्ही असंच एक्सपेरिमेंट, म्हणजे काहीतरी कंटिन्युटी राहावी चॅनलला म्हणून ती केली होती. पण ती इतकी भावली नाही आहेत लोकांना, इतकी नाही आवडली. पण जाई जुई अर्पणा आणि प्रियसी हे खूप चांगल्या लेवलला झालेले आहेत कंपोजिशन्स. तर ते तुम्ही दोन्ही ऐका. दोन्हीमध्ये हे करा, कमेंट करा कसं वाटतं ते. आणि येणारी पुढची गाणी त्याच पद्धतीने आम्ही करतो. प्रियसी, जाई जुई अर्पणा ह्या जसे बनवलेले आहेत गाणी, तर त्या पद्धतीनेच काम करतो आहे त्याच्यावर. ते येत्या काळामध्ये चॅनलवर येतीलच. थोडंसं लांब जाऊन बघूया कसं वाटतं. चित्र असं लांब जाऊन पण बघावं लागतं, लांबून थोडं किंवा जवळ येऊन पण, जवळ येऊन लांब जाऊन, असं वेगवेगळ्या पद्धतीने त्याला वेगवेगळ्या अँगलने पण बघायला लागतं. म्हणजे त्याच्यावरून त्याचं हे कळतं का किती लेवलला ते झालं आहे काम, किती अजून लेवल आपल्याला अचीव करायचे, किंवा कशा पद्धतीने आणखीन जायला पाहिजे आपण, कलर सेन्स कसा असावा ते आपण आपल्याला समजतं, म्हणजे वेगवेगळ्या अँगलने जर बघितलं तर. बघूया, अजून प्रोसेसमध्ये आहे. काही चेंजेस वाटले तर मी करेल, पण सांगता नाही येत. मग तो प्रोसेसचा खेळ आहे सगळा. आता कसं वाटतंय, थोडे शॅडोज ॲड केले तुम्ही, बघू शकता कसे हात हे होऊन जातात, कलरमध्ये माखून जातात.
पण त्या पेस्टल पसरवण्याचा जो फील आहे ना तो ते हाताने जो येतो त्याची मजा वेगळीच असते. पेस्टल पसरवताना ते आर्ट क्रिएट करताना त्याचा जो आपल्या हाताने आणि आपल्या माइंडनी जो कनेक्शन बिल्ड होतं ना हाताचा आणि माइंडचा आपल्या, तो कनेक्शन तिथे आपल्या पेपरवर उतरत असतो. म्हणजे ते इमोशन्स आपल्या आतमध्ये जे असतात ते आपल्या कलेमध्ये उतरत असतात आणि त्याची एक वेगळी मजा असते, त्याचा एक वेगळा फील आहे. तो ह्या कलर्समध्ये आपल्या हाताला जो रंग लागतो त्याची एक वेगळी मजा आहे, त्याचा एक वेगळा अनुभव आहे. तो ती जी फिलिंग आहे ती एक आर्टिस्टच समजू शकतो. तर आजच्या पुरता बस झालं एवढं. आपल्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत किंवा आर्ट लवर्स, कलाप्रेमी लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. जेव्हा हा विषय सुचलेला तेव्हा सांगितलेलं प्रतीक्षाला की याच्यावर तू काहीतरी कविता कर, आणि ते इनडोअर शूटमुळे कंटाळा येतो त्यामुळे जरा आउटडोअरला आलं आहे. चल बोल. हा जन्म चालू छान राहील. झालं, चांगलं आवाज